महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सारख्या फॅसिलिटी जर या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर आमच्या मालाला सुद्धा योग्य भाव मिळेल। आज आमचं हे दुःख आहे सर की आमच्या मालाचा भाव आम्हाला ठरवता येत नाहीये, पण आपल्या सगळ्यांचं जर असंच सहकार्य लाभलं तर नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेचे पाया असलेले आम्ही अजून तो पाया मजबूत करू, याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो। सगळी माहिती देतो मग येणाऱ्या बाजारात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या सौजन्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत म्हणजे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे 6-7 ठिकाणी आपलं प्रयोजन आहे की ज्यामध्ये शेतकरी टू ग्राहक डायरेक्ट माल आपण शेतकऱ्यांचा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। याद्वारे म्हणजे ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पण लाभ होणार आहे, कारण की त्यांचा बऱ्याच वेळेस मालाला जेवढा पाहिजे तेवढा उठाव मिळत नाही आणि किंमत मिळत नाही, तसेच ग्राहकांना तेवढा पैसा देऊन तो ताजा माल पण मिळत नाही। त्या सर्व गोष्टींचा विचार करता श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन संघटनेतर्फे जो हा एक चांगला कार्यक्रम विविध शहरामध्ये राबवला जात होता, पुण्यामध्ये मुंबईमध्ये, तोच आज आपल्या शहरामध्ये आपण राबवत आहोत। याबद्दल खरंच खूप आनंद होत आहे आणि सर्वांचं, ग्राहकांचं, नागरिकांचं, शेतकऱ्यांचं, सर्वांचं मी याद्वारे अभिनंदन करते आणि आयुक्तांतर्फे पण सर्व ग्राहकांना आवाहन करते की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी आपापला फायदा करून घ्यावा। आज खरंच कौतुकास्पद गोष्ट ही आहे की या स्वामी समर्थ कंपनीतर्फे यांनी इतकं पाठपुरावा केला आणि सर्व नागरिकांना ह्याचा लाभ घेता यावा यासाठी खूप चांगले पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की जे विविध ठिकाणी अजूनही आज आपण इथे माननीय भुमरे साहेब यांच्या हस्ते, खासदार महोदय यांच्या हस्ते किवनसारा पार्कमध्ये आपण इथे उद्घाटन केलं आहे उल्कानगरीमध्ये, तसेच विविध ठिकाणी मान्यवरांतर्फे उद्घाटन होणार आहे। त्याचा सर्व नागरिकांनी आणि सर्वांनी लाभ घ्यावा हे मी आवाहन करते। मी उपायुक्त अपर्णा थेटे, महानगरपालिका। राम पवार मागील 13 वर्षापासून हा स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुणे आणि मुंबईमध्ये हा अशा स्वरूपाचा सुनियोजित आठवडी बाजार भरत होता आणि स्वामी समर्थ कंपनीला जेव्हा शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, ठाणे असेल, नाशिक असेल या ठिकाणी नव्यानं असे सुनियोजित आणि वेगळे आठवडी बाजार भरवण्याची गरज आहे, ज्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल। त्यासाठी स्वामी समर्थला जेव्हा साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा आम्ही पहिलं त्यांना भेटलो की आपल्याला संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाचे बाजार आपल्याला उभे करायचे ते, आणि त्याची सुरुवात ही पहिली सुरुवात आहे। आपले आयुक्त माननीय जी श्रीकांत सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, अपर्णा थेटे मॅडम, उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। इथल्या जे लोकलचे सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, आजी नगरसेवक सगळ्यांनी आम्हाला, मग दिलीप थोरात साहेब असतील किंवा सगळेच, सुरेंद्र कुलकर्णी सर असतील, निळकंठ साहेब असतील, या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि हा बाजार त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा बाजार इथं उभा राहू शकलेला आहे। आणि इथल्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की शेतकरी आपला खूप दुरून येतोय, त्याला सहकार्य करावं। आज बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचा माल संपलेला आहे, आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा। त्याच्यामुळे ग्राहकांची गैरसोय झालेली आहे आज, परंतु पुढच्या वेळी आम्ही पुढच्या शुक्रवारी जेव्हा इथं येऊ शेतकऱ्यांना घेऊन तेव्हा जास्तीचा माल इथं आणू, कोणाची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। सर, याचे संचालक बॉडी कोण कोण आहे? या संचालक बॉडीमध्ये नरेंद्र पवार आहेत आणि त्यांची 5 लोकांची टीम आहे आणि मी पण आहे। त्याच माध्यमातून इथला सगळा बाजार आता संचलित होतो। धन्यवाद।